नमस्कार. कविता झुमींच्या या भागात तुमचं स्वागत. कविता सुचते तशी लिहिली जाते हा विषय एका पातळीपर्यंत मान्य आहे, पण खरं तर ज्या क्षणी आपण कवितेचा पहिला शब्द लिहायला सुरुवात करतो त्याच क्षणी कविता लिहिण्याचं क्राफ्ट सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व्ह होतं. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तुम्ही कोणत्या प्रकारची कविता लिहिताय, कोणता विषय त्या कवितेमध्ये लिहिताय, ही कविता कोणत्या लोकांनी वाचणं किंवा समजून घेणं अपेक्षित आहे, या सगळ्या संदर्भांनुसार त्या कवितेत येणाऱ्या शब्दांची निवड बदलते. समजा तुम्ही भक्ती काव्य लिहित असाल, अभंगाच्या प्रकारात लिहित असाल, तर त्यात येणारे शब्द वेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही अनेक अभंग आपल्या संत कवींचे वाचून बघा, त्यात येणारे शब्द तुम्हाला आजच्या काव्यात किंवा प्रेमगीतांमध्ये सापडणार नाहीत असं म्हटलं तर सोपं ठरेल. शिवाय बदलत्या काळानुसार भाषेतल्या काही शब्दांचा वापर थांबतो, ते नाहीसे होतात आणि काही नवीन शब्द वापरण्याची पद्धत रूढ होते. जसं पूर्वीच्या मराठीमध्ये तव, मम अशा पद्धतीचे शब्द वापरले जायचे. तव म्हणजे तुझं किंवा तुझी, मम म्हणजे माझं, माझी या अर्थी. म्हणजे समजा माझं असं म्हणणं असेल की तुझं रूप पाहून माझं मन अगदी हरवून जातं, मी हरवून गेल्यासारखं होतो, तर तव रूप मनोहर मम चित्ताला हरते, अशा काहीतरी पद्धतीची ओळ तेव्हा लिहून चाललं असतं. पण आज प्रेमकविता लिहिताना जर मी तव दिसणे सुंदर अशा पद्धतीचं काही लिहिलं तर केवळ तव हा शब्द माहिती नसल्यामुळे समोरच्याला, वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला माझ्या ओळीचा अर्थच समजणार नाही. कम्युनिकेशन गॅप तयार होईल. पण म्हणून एखादा शब्द कमी माहिती असेल लोकांना कदाचित, या कारणाने तो वापरायचाच नाही का कवितेत, तर असं मी नाही करत. आपल्या कवितेच्या अर्थासाठी तो शब्द जर खरोखर आवश्यक आहे असं आपल्याला वाटलं तर तो नक्की वापरावा. या अर्थी कविता म्हणजे काय असतं माहितीये, आपल्या बँकेत सेफ डिपॉझिट वॉल्ट्स असतात की नाही, तसं कविता म्हणजे भाषेचे चांगले चांगले शब्द जपून ठेवणारा सेफ डिपॉझिट वॉल्ट असते असं मला वाटतं, नाही का? गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची, त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.